आईच्या हाताचे तेच पारंपरिक चविष्ट गुळाचे लाडू आता अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो। सुट्टीत मुलांसाठी पौष्टिक परफेक्ट असा खाऊ हे गुळाचे लाडू नक्की करून बघा। नमस्कार, मी स्मिता's रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। गुळ आणि गव्हाच्या पिठाचे एकदम परफेक्ट हे गुळाचे लाडू किंवा सोजीचे लाडू असं देखील आमच्याकडे म्हटलं जातं। या रेसिपीत मी तुम्हाला अगदी सगळं सविस्तरपणे दाखवले। पिठाची सुजी कशी तयार करायची, ते योग्य प्रमाणात कसं भाजायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळाचा पाक अगदी परफेक्ट कसा करायचा। योग्य माप आणि योग्य स्टेप्समुळे हे लाडू अजिबात न चुकता खूप छान तयार होतात। त्यामुळे पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी तुम्हाला हे परफेक्टच रिझल्ट मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। आता या ठिकाणी मापी प्रमाण आपण बघणार आहोत आणि एका भांड्याचं प्रमाण देखील सांगणार आहे। कुकरच्या डब्याने मोजून घेतलंय, याच डब्याने आपल्याला पुढचं साहित्य देखील मोजून घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट तुमचे लाडू देखील तयार होणार आहेत। आता एकूण शेरभर मी पीठ घेतलेले किंवा 4 पावशेर गव्हाचं पीठ तुम्ही म्हणू शकता। आता 4 पावशेर हे गव्हाचं पीठ आहे, तर 2 कुकरचे सपाट डबे एवढे हे गव्हाचं पीठ मी वापरलेलं आहे, म्हणजे 2 भांडे आपलं गव्हाचं पीठ झालं। आता हे साधं गव्हाचं पीठ न वापरता मी ओललेल्या गव्हाचं पीठ वापरते, कारण ह्या ओललेल्या गव्हाच्या पिठामुळे अगदी आई बनवते ना त्याच चवीचे हे लाडू तयार होतात, मस्त टेस्टला येतात, म्हणून मी हे पीठ वापरते। जर तुम्हाला रेग्युलर चपातीला वापरतो ना ते पीठ वापरायचं असेल तर काही हरकत नाही, वापरू शकता। फक्त पाण्याचं प्रमाण कुठे कमी जास्त करायचं हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता एकूण 2 डबे एवढं पीठ झालेलं आहे आपलं, त्यासाठी मी कुकरचा अर्धा डबा एवढं पाणी वापरणार आहे, म्हणजे 2 ग्लास आपल्याला पाणी वापरायचं आहे, कारण आपण पिठाला तेल आणि पाण्याचं मोहन लावून घेणार आहे। आता पाणी मोजून झालं आहे आपलं। तेल घेणारे एकूण सगळ्या लाडूसाठी आपल्याला पावशेरभर तेल लागतं, म्हणून मोहन देताना आपल्याला एकूण 200 ग्रॅम यातलं तेल वापरायचं आहे। उरलेलं 50 ग्रॅम आपण पाकामध्ये टाकणार आहोत। आता गूळ म्हटला तर 1 किलो गूळ आपल्याला वापरायचा आहे। थोडासा खडा मी बाजूला काढून घेतला आहे यातला। आता हा गूळ आपण एवढा वापरणार आहे। आता सगळ्यात आधी कढईमध्ये पीठ काढून घ्यायचं आणि त्याला आपण तेल पाण्याचं मोहन द्यायचं आहे। अंदाजाने 200 ग्रॅम एवढं मी तेल टाकलेलं आहे आणि उरलेलं 50 ग्रॅम आपण पाकासाठी वापरणार आहे, ते बाजूला ठेवलेले। आता हे तेल छान आपल्याला पिठाला एकजीव करून घ्यायचं आहे। दोन्ही हाताच्या साहाय्याने मस्त हाताने तळ हाताने चोळून हे तेल एकजीव करून घ्यायचं पिठाला। हे तेलाचं मोहन व्यवस्थित लावणं खूप गरजेचं आहे, कारण आपण याला पाण्याचं मोहन देताना ते देखील व्यवस्थित लागलं जातं आणि मस्त सुजी तयार होते। त्यामुळे सुरुवातीला तेल छान चोळून घ्यायचं, मस्त मळून घ्यायचं हे पीठ। छान असं तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तळ हाताच्या साहाय्याने हे तेल लागलं गेलं पाहिजे पिठाला, याची काळजी आपल्याला घ्यायची। असं दाबल्याने लाडूसारखं तयार होतं आहे बघा, म्हणजे किती प्रमाणात तेल लागलं गेलं हे आपल्या लक्षात येतं। आता हे सगळं पाणी 2 ग्लास पाणी आपण या पिठामध्ये वापरणार आहेत, पण एकत्र न टाकता हळूहळू हाताने पाण्याचा शिंपळा मारत आणि फक्त बोटाच्या साहाय्याने हलक्या हाताने हे सगळं पाणी आपल्याला याच्यामध्ये मुरवायचं आहे। 2-3 शिंपळे मारायचे, ते छान तेल पाणी असं मुरून घ्यायचं आणि मग पुढचं पाण्याचा शिंपळा मारायचा। ह्या पद्धतीने आपल्याला हे मोहन देऊन घ्यायचं आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे बोटाच्या साहाय्याने सुरुवातीला पाणी असं मुरवायचं आणि मग हलक्या तळ हाताने, अगदी दाबून कुठेही हात आपल्याला वापरायचा आणि हलक्या हाताने मस्त हे पीठ चोळत जायचं आपण। मस्त अशी कणी तयार होत जाते त्याची। ते पहिलं पाणी टाकलेलं मुरलं ना लगेच पुढचा पाण्याचा शिंपळा मारायचा आणि ह्या पद्धतीने आपण पाणी मळून घ्यायचं। हे सगळं पाणी थोडं थोडं करत सगळं लागून गेले बघा। 2 ग्लास पाणी एवढं लागतं, म्हणजे 2 ग्लास पाण्याचं आपण मोहन देतोय आणि जवळजवळ 200 ग्रॅम तेलाचं एवढं मोहन देतोय। सुरुवातीला तेलाचं मोहन दिलं, मग पाणी टाकून आपण याच्यामध्ये मोहन देऊन घेतलं। मोहन देण्याची प्रोसेस म्हणता ह्या पिठाला तुम्ही पाहू शकता, मस्त हलक्या हाताने चोळून घ्यायचं। जर तुम्ही दाबून हात लावला ना तर कणकेचा गोळा तयार होणार आहे, म्हणून हलक्या हाताने आपल्याला हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे। छान असं बाजरीच्या दाण्याप्रमाणे मस्त त्याची सुजी तयार होते बघा, जर तुम्ही व्यवस्थित त्याला मोहन दिलं तर। मस्त रवा टेक्स्चर असलेलं हे पीठ आपलं तयार झालं। सगळं 2 ग्लास पाणी लागून गेलं आपलं। आता हे पिठाला मी 15 मिनिटासाठी झाकून ठेवते। हे मुरेपर्यंत मी इकडे पुढची तयारी करून घेतली। सगळा 1 किलो गूळ मी टेचून घेतलेला आहे। थोडासा खडा मी बाजूला काढून ठेवला होता त्यातला। आता हा देखील मी कुकरच्या डब्याने मोजून दाखवते। 2 डबे आपलं पीठ होतं, अर्धा डबा पाण्याचं मोहन दिलेलं आहे, तर 1 डबा हा कुकरचा एवढा गूळ घेतलेला आहे। 2 डब्या गव्हाच्या पिठासाठी 1 डबा एवढा गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण म्हटलं तर आणि वजनी प्रमाणात 1 किलो गूळ आपण वापरला आहे, तुमचं लक्षात आलं असेलच। आता 15 ते 20 मिनिटात छान हे पीठ मुरलेलं आहे बघा, छान रवाळ असं टेक्स्चर झालेलं आहे याचं। आता याचं सुजी आपण तयार करून घेऊया। गाळण्यासाठी हे पीठ तयार झालं। याला गाळून घ्यायचं असतं। एक जाळ चाळण घेतली मी, हरभऱ्याची चाळण येते ना ती चाळण मी इथे वापरते। तुम्ही हवं तर गहू चाळताना ती चाळण वापरली तरी देखील चालणार आहे, पण अशी जाळ चाळण घ्यायची शक्य तेवढी, म्हणजे खाली पळणारी जी सुजी असते ना खूप छान जाळजाळ होते, कणीदार अशी सुजी तयार होते। त्यामुळे शक्य तेवढी जाळ चाळण आपल्याला वापरायची।
आता थोडंसं असं गाळून घ्यायचं किंवा हाताने हलक्या हाताने दाब देत किंवा गोल गोल हलक्या हाताने फिरवत आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे. म्हणजे खाली छान कणी त्याची तयार होते. अगदी बाजरीच्या किंवा छोट्या ज्वारीच्या दाण्याप्रमाणे मस्त रवाळ असं टेक्स्चर असलेली ही सुजी तयार होते आपली. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते. एकसारखं रवा टेक्स्चर असलेली ही सुजी तयार झाली. कारण आपण तेल छान लावून घेतलं तर पिठाला, मग जे पाणी होतं ना मोहन देताना ते देखील परफेक्ट आपण लावून घेतलं आहे. त्यामुळे मस्त अशी सुजी तयार होते. ही सुजी जर परफेक्ट तयार झाली ना तर तुमचे लाडू हे छानच होणार आहे. आता हे सगळं मी पीठ गाळून घेतलं या पद्धतीने. शेवटी बघा अशी वर थोडी कणी राहते, थोडे मोठे गोळे राहतात ते, कारण ओलसरपणा हा पिठाला असतोच थोडाफार. एकसारखं गाळत असल्यामुळे हे थोडे मोठे मोठे गोळे तयार होतात. हे देखील आपण उपयोगाला आणणार आहे. ते कसे ते पुढे आपण सांगणारच आहेत. आता हे मी बाजूला काढून ठेवले. हे देखील आपण भाजून वापरणार आहेत. आता ही सगळी सुजी आपली एवढ्या प्रमाणात तयार झाली बघा. मी हिला 2 टप्प्यात भाजून घेणार आहे. मस्त रवा टेक्स्चर असलेली एकसारखी ही सुजी तयार झाली. आणि हे जे कणकेचे गोळे होते ना हे देखील आपण भाजून घेऊयात. आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे सुरुवातीला. पहिल्यांदाच अगदी चमच्याभर तेल टाकण्याची गरज असते. नंतर कधीही तेल आपल्याला वापरायचं नाही भाजताना. आता सुरुवातीला जे कणकेचे गोळे होते ना हे अगदी हाय टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. जवळजवळ हे जाळजाळ कणिक असल्यामुळे डायरेक्ट अशी मिक्स केली ना तर ते कणकेचे गोळेच राहणार आहे. हे चांगलं सुटं होण्यासाठी ना थोडं भाजून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर हाताने चुरून मग आपण ह्या सुजीमध्ये परत मिक्स करणार आहेत. जी बारीक कणी येते ना ती छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. त्यानंतर हिला गार करायला ठेवायची. आता त्याच कढईमध्ये मी अर्धी सुजी घेतलेली, याच्यातली 2 बॅचमध्ये मी हे कणी भाजून घेणार आहे. आता अर्धी सुजी घेतली आणि ही भाजायला घेतली. एकसारखा हात चालवत मी भाजवलेले. आता गॅसचा टाईम म्हटला तर मी सुरुवातीला 10 मिनटासाठी हाय फ्लेम ठेवलेली. हाय फ्लेमवरती 10 मिनटं भाजलं ना मस्त सुटी ही सुजी तयार होते. नंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करत मग पुढे मी टाईम सांगणार आहे कसं भाजायचं ते. तुम्ही पाहू शकता 10 मिनटं आतापर्यंत झालेली हाय फ्लेमवरती मस्त मोकळं झालेलं आहे. ह्या स्टेजला जे आपण सुरुवातीला जाळ कणी होती ना ती भाजून घेतली होती ती आता याच्यामध्ये मिक्स करायची आपल्याला. बऱ्यापैकी कोमट झाली ती परातीत टाकल्यामुळे. त्याला छान हाताने चुरून घेतलं. तेलाचं मोहन लावलं होतं ना त्यामुळे लगेच ती मोकळी होते, मस्त दाणेदार होते. याला देखील आपण मस्त चुरून घ्यायची. मोकळी झाल्यानंतर ह्या अर्धवट भाजलेल्या सुजीमध्ये आपण हिला मिक्स करून घ्यायची. म्हणजे जराही आपण वाया घालवलं नाही, सगळं वापरात आणलेलं आहे. आता याला गॅसची फ्लेम मी मिडियम टू लो केलेली आहे आणि जवळजवळ अजून परत 10 मिनटं ते 15 मिनटासाठी मस्त भाजून घेतलेले. जे यातलं बारीक कणी येते ना ती अशी मस्त गोल्डन ब्राऊन होते आणि जी जाळसर कणी येते ना ती अशी हाताने सहज दाबले जात नाही, कडक लागते किंवा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येतो, खमंग त्याचा सुवास येतो घरामध्ये. इतकं छान त्याची काही लक्षणं आहेत. भाजलेलं लगेच लक्षात येतं आपल्याला. किंवा हलकं रव्यावरती थोडंसं तेल टाकून ज्यावेळेस आपण रवा भाजतो ना ते कसं तेल सुटल्यासारखं वाटतं ना तसं फील येतं. छान मस्त गोल्डन ब्राऊन कलरची ही भाजली गेली. असं पक्कं भाजणं खूप गरजेचं आहे. जर आपण भाजण्यामध्ये थोडं कमी भाजलं, कच्चं भाजलं ना तर लाडू हे आपले बिघडू शकतात. म्हणजे पाक टाकल्यानंतर ते लगेच पाक शोषून घेतात आणि गच्च गोळ्यासारखे ते लाडू तयार होतात. म्हणून हे पक्कं भाजणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एका ताटात काढून दाखवते मी भाजलेली सुजी आणि न भाजलेली सुजी, जी कच्ची सुजी ती फरक तुम्ही पाहू शकता. रंगामध्ये आणि टेक्स्चरमध्ये तुम्हाला दिसतंच. हे जे बारीक दाणे त्यांना छान मस्त गोल्डन ब्राऊन असे भाजलेले दिसतात. त्यावरून आपलं लक्षात येतं भाजलेलं. किंवा टाईम म्हटलं तर सुरुवातीला हाय फ्लेमवरती 10 मिनटं आणि मग लो फ्लेमवरती आपल्याला 12 ते 15 मिनटं एवढे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे परफेक्ट ही भाजून होते. आता एक बॅच आपली भाजून झाली. दुसरी बॅच देखील त्याच पद्धतीने भाजून घेतली. सुरुवातीला 10 मिनटासाठी हाय फ्लेमवरती एकसारखा हात चालवत छान मोकळी ही भाजून घेतलेली. आणि नंतर गॅसची फ्लेम लो करून 12 ते 15 मिनटं मी भाजून घेतलेली. आता गॅसची फ्लेम किती लहान मोठी त्यानुसार टाईम हा कमी जास्त लागू शकतो. आता दोन्ही बॅच माझ्या भाजून झालेल्या आहेत. दोन्ही एकसारख्या रंगाच्या आलेल्या आहेत बघा. असं एकसारखं परफेक्ट भाजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे लाडू हे परफेक्टच आपले तयार होणार आहेत. किती सुंदर सुजी दिसते कारण आपण मोहन खूप छान दिलं होतं आणि मस्त त्याची सुजी तयार केली होती. परफेक्ट अशी भाजून देखील आपली झालेली आहे. आता याला बाजूला ठेवून त्याच कढईमध्ये मी पाक करण्यासाठी तयारी केली. आता ग्लासने मोजलं तर हे 2 ग्लास 2.5 ग्लास एवढं पाणी घेतलं आहे. 2.5 ग्लास मी एवढं पाणी घेतलेलं आहे.
आणि गूळ टाकून हा पाक तयार करायला घेतले. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हाय फ्लेमवरती आपल्याला हा पाक तयार करायचा आहे. जर साध्या गव्हाचं पीठ आपण वापरत असणार, म्हणजे चपातीला वापरतो ना ते गव्हाचं पीठ जर वापरत असाल ना, तर या ठिकाणी पाकासाठी 1 कपभर पाणी जास्तीचं लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. फक्त पाक करतानाच आपल्याला थोडं जास्तीचं पाणी वापरावं लागतं, म्हणजे 2.25 ग्लास एवढं पाणी त्यावेळेस वापरायचं आहे. मी या ठिकाणी ओललेल्या गव्हाचं पीठ वापरते ना, म्हणून मला 2.5 ग्लास पुरेसं झालं पाणी. आता 10 मिनटं झालीत बघा पाक ठेवल्यापासून. हाय फ्लेमवरती गूळ छान विरघळला आणि मस्त उकळी आलेली आहे. अजून पुढच्या 12 मिनटापर्यंत हा पाक तयार झाला, म्हणजे सुरुवातीपासून तर आतापर्यंत हाय फ्लेमवरती 22 मिनटामध्ये हा माझा पाक तयार झालेला आहे. जर तुम्हाला हाताला समजत असेल ना, तर हाताला असा जाळ लागतो, थोडासा चिकट लागतो. 1 तारी जर म्हणत असाल ना, तर 1 तारी अजिबात नाही करायचा आहे. त्याच्या बऱ्यापैकी अलीकडे आपल्याला गॅस बंद करायचा असतो. हा असा जाळ हाताला चिकट लागतो ना, इथवर आपल्याला हा पाक तयार करायचा आहे. आणि गॅस म्हटला हाय फ्लेमवरती 22 मिनटं, 20 ते 22 मिनटं एवढ्या वेळेमध्ये हा पाक तयार झालेला आहे. आता सुजीमध्ये हा सगळा पाक मी गाळून टाकलेला आहे, कारण गुळामध्ये थोडा काळी कचरा हा असतोच. आता याच्यामध्ये उरलेलं 50 ग्रॅम तेल टाकलेले, पाव चमचा वेलची पूड टाकलेली, छान एकजीव करून घेतलेले. आता हे सुरुवातीला खूप पातळ वाटतं आहे आपल्याला, म्हणजेच आपले हे लाडू परफेक्ट होणार आहे. हे असं पक्कं भाजलं होतं आणि पाक देखील परफेक्ट झाला होता ना, म्हणून आपल्याला हे ओलसर मिश्रण दिसतंय. अगदी तास 2 तास किंवा जसा वेळ जाईल ना तसं हे घट्ट होत जातं आणि ही जी कणी आहे ना सुजी छान मुरत जाते पाकामध्ये आणि परफेक्ट हे टेक्स्चर होतं. आता 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी त्याचा पाक हा शोषला गेला आहे, तरी भरपूर ओलसर आहे. अजून पुढच्या 1-2 तासानंतर तुम्ही बघा, टेक्स्चर खूप सुंदर आले, लाडूचा कलर देखील खूप सुंदर आलेला आहे. गूळ जेवढा लालसर असेल ना, तेवढा ह्या लाडूचा कलर लालसर येतो. पुढच्या 2 तासात बघा, म्हणजे सुरुवातीपासून पाक टाकल्यानंतर आतापर्यंत 4 तास झालीत बघा. बऱ्यापैकी मिश्रण शोषून घेतलेले, पाक शोषून घेतले मिश्रणाने. पण लाडू जर बांधले ना तरी ओलसर वाटत आहेत हे. त्यामुळे मी आता न बांधता, आता उशीर झाला आहे, संध्याकाळ झाली, पुढची कामं आवरायची म्हणून मी झाकून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सगळी कामं उरकल्यानंतर दुपारी मी हे लाडू करायला घेणार आहे. तोवर छान हे मुरणार आहे, त्याच्यामध्ये कणी मस्त मुरेल आणि छान लाडू हे वळले जातील. आता रात्रभर मी झाकून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता मस्त कोरडं आणि मोकळं हे झालेलं आहे. मी तुम्हाला सांगायचं विसरले, जर आपण पाक टाकलं ना सुजीमध्ये, पाक टाकल्या हे मिश्रण जर असं कोरडं झालं ना या स्टेजसारखं, तर आपलं भाजलेलं कच्चं असं समजायचं, म्हणून त्याने पाक शोषून घेतलेलं आहे आणि ते असे गच्च असे लाडू येतात, असे कणीदार लाडू येत नाही. जर भाजलेलं पक्कं असेल ना तर मस्त हे पाक वाहता उशीरपर्यंत पातळसर राहतं आणि हळूहळू पाक त्याच्यात मुरला जातो. हे आपलं परफेक्ट लाडू असल्याचं लक्षण आहे. आता दुसऱ्या दिवशी दुपारी मी करायला घेतले तरी देखील खूप छान परफेक्ट असे मस्त रसरशीत हे लाडू झाले. जसं दाबून वळून घेण्याची गरज नाही आहे. लाडू फोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त कणीदार असे दिसत आहेत. कलर देखील खूप सुंदर आलेला आहे. सुरुवातीला पहिल्यांदाच फक्त थोडासा तेलाचा हात लावून हे सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत. बनवायला तर खूपच सोपे होते, अगदी स्टेप बाय स्टेप सगळं सविस्तरपणे आपण मापं पाहिलेली आहेत, भांड्याची मापं देखील पाहिलेली आहेत, परफेक्ट गुळाचं माप पाहिलं आहे, सुजी कशी तयार करायची, ती किती प्रमाणात भाजायची किंवा परफेक्ट पाक कसा तयार करायचा, सगळं सविस्तरपणे आपण पाहिलेलं आहे. तुम्ही पहिल्यांदाच जरी करत असाल ना तर परफेक्ट लाडू तुमचे तयार होणार आहेत. उन्हाळ्यामध्ये सुट्टींमध्ये मुलांना असा बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा असं घरीच तयार करून असा पौष्टिक खाऊ आपण मुलांना देऊन त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतो. तुम्ही देखील ह्या पद्धतीने हे लाडू नक्की तयार करून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती आणि सोप्या चविष्ट रेसिपीसाठी स्मितूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया, तोपर्यंत